तुमच्यासोबत कधी असं झालंय का की सोशल मीडियावर तुम्हाला फोटो पोस्ट करायचा आहे, पण तुम्ही तो फोटो पोस्ट करण्यापूर्वी अनेक वेळेला फिल्टर बदलून बघताय. आपल्याला असं वाटत असतं की आपण फक्त तो फोटो सुंदर करतोय. पण खरं सांगू का, नकळतपणे आपण आपल्या मनामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच कमीपणाच्या भावनेची बीजे रोवतोय. मला वाटतं आपण आपल्या नॅचरल असण्याला कुठंतरी नाकारायला लागलोय. आज आपण एका अशा युगात जगतोय जिथे प्रत्येक जण आपलं आयुष्य एडिट करून सोशल मीडियावर प्रेझेंट करत असतो. कुणाचे तरी ट्रॅव्हल फोटोज किंवा कुणाचं तरी तथाकथित परफेक्ट लाईफ बघून आपल्या मनात कुठेतरी फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट जाणवायला लागतो. मनात येतं की सगळ्यांचं आयुष्य किती सॉर्टेड आहे ना, आणि माझं काय. मित्रांनो, लक्षात घ्या, इथे आपल्याकडून नकळतपणे एक खूप मोठी चूक होत असते. आपण दुसऱ्याच्या हायलाइट रीलची तुलना आपल्या रोजच्या स्ट्रगलशी करत असतो. म्हणजेच आपण विसरतो की आपण एका इल्युजनची तुलना आपल्या रियालिटी सोबत करतोय आणि स्वतःलाच विनाकारण दुःखी करून घेतोय. लक्षात ठेवा, सोशल मीडिया हे फक्त दिखाव्याचं आणि एडिटिंगचं जग आहे. तिथे मिळणाऱ्या लाईक्स किंवा व्ह्यूज वरून तुमची सेल्फ वर्थ किंवा तुमची स्वतःची किंमत ठरू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, आपण आपली ओरिजिनॅलिटी गमावून कधीच मनापासून आनंदी होऊ शकत नाही. जेव्हा आपण आरशातल्या खऱ्या चेहऱ्यापेक्षा फिल्टर लावलेल्या फोटोवर जास्त प्रेम करायला लागतो ना, तेव्हा आपला आत्मविश्वास ढासाळायला सुरुवात झाली आहे हे समजून घ्यावं. स्वतःला कमी लेखणं थांबवा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करायला शिकायला हवं. कारण तुमचं ओरिजिनल असणं हे कोणत्याही फिल्टरपेक्षा जास्त मौल्यवान आहे असं मला तरी वाटतं. कोणाच्या तरी स्क्रीनवरच्या एडिटेड यशाशी स्पर्धा करून स्वतःची मानसिक शांतता गमावू नका. स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा, तुम्हाला तुमची ओरिजिनल ओळख आवडते की फिल्टर लावलेला फोटो? नक्की विचार करा. स्वतःला जपा. रिस्पेक्ट हू यू आर. धन्यवाद.